So good morning, all of you. In this lecture, we will start our next question: training methods in HRM. Okay. In last lecture, we was discussed what is mean by training, right? So training काय आहे, त्याचे इम्पॉर्टन्स काय आहे, ह्या गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. सो जे ट्रेनिंग दिलं जाणार आहे HRD च्या अंडर आपण ह्या कॉन्सेप्ट काही बघत आहोत. सो जिथे आपलं इंटेन्शन काय आहे तर ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ अन एम्प्लॉईची डेव्हलपमेंट करणे, देन अचिव्हिंग इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्टिव्ह, ग्रुप ऑब्जेक्टिव्ह अँड ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह, राईट. सो ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण काय करतोय तर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी HRDच्या अंडर रन केल्या जातात. सो ट्रेनिंग इज वन ऑफ दिस ऍक्टिव्हिटी run under HRD. Okay, so training method is classified into two category: on the job training and off the job training. So on the job training includes job rotation, coaching, job instruction, step by step training, committee assignment, etc. And off the job training is vestibular training, role playing, lecture method, conference, program instruction, etc. सो ऑन जॉब म्हणजे आपण काय बघितलं होतं, जे ट्रेनिंग ड्युरिंग दी जॉब म्हणजे जॉब चालू असतानाच तुम्हाला काय केले जाणार आहे तर प्रोव्हाइड केले जाणार आहे. अँड विदिन दी ऑर्गनायझेशन. ऑन दी जॉब ट्रेनिंग मीन्स दोज ट्रेनिंग प्रोव्हाइड विदिन दी ऑर्गनायझेशन अँड ड्युरिंग दी जॉब. ओके, ऑन दी जॉब तुमचा चालू आहे, जॉब वरतीच तुम्हाला काय केलेलं आहे ट्रेनिंग हे प्रोव्हाइड केलं जातं. Of the job training means here we provide training outside the organization. तुमचा जॉब जेव्हा कंप्लीट होईल त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जातं त्या ट्रेनिंगला ऑफ जॉब ट्रेनिंग असं म्हटलं जातं. ओके, सो डिटेल बघू आपण काय आहे ऑन जॉब अँड ऑफ जॉब. सो ऑन दी जॉब ट्रेनिंग, these types of training is also known as job instruction training. सो लक्षात ठेवा याला काय म्हटलेलं आहे, जॉब इन्स्ट्रक्शन ट्रेनिंग. दिस इज मोस्ट कॉमनली यूज ऍज अ मेथड. म्हणजे ही कॉमनली काय यूज केली जाणार आहे कारण बऱ्याच वेळी जे काही सुपरवायझरना किंवा सबऑर्डिनेटला डाऊट्स आल्यानंतर आपण ऍट द सेम टाइम ते क्लिअर करतो. म्हणजे जेव्हा तुमचा टास्क चालू आहे, तुम्ही परफॉर्म करत आहात त्याच वेळी. म्हणून ही खूप ओल्ड मेथड आहे, कॉमन मेथड आहे असं म्हटलं जातं. So under this method, the individual is placed on a regular job. Okay, तो काय करतो त्याच्या रेग्युलर जॉब वरतीच आहे आणि त्याला काही स्किल, काही टेक्निक्स दिल्या जातात त्याचा जॉब हा इफेक्टिव्ह होण्यासाठी. दिस इज कॉल्ड द ऑन जॉब. म्हणजे लक्षात आलं ना, जॉब चालू असतानाच त्याला काही आपण इन्स्ट्रक्शन देतो, काही ट्रेनिंग हे प्रोव्हाइड करतो. सो ऑन जॉब. सो काय आहे बघा डिटेल मध्ये, जॉब रोटेशन. सो ह्या जॉब रोटेशन वरूनच लक्षात येईल, हा जॉब इथे काय केला जातोय, रोटेट केला जातो. ओके, वन प्लेस within the organization, one department to another department. So it involves the movement of trainee from one job to another job. But within the organization, the trainee receive job knowledge and gain experience from his supervisor or trainer. म्हणजे तो त्याच्या ट्रेनर कडून किंवा सुपरवायझर कडून काय करू शकतो, जे स्किल आहे, जे नॉलेज आहे हे गेन करू शकतो. सो हियर जॉब रोटेशन मीन्स द मुवमेंट ऑफ सबऑर्डिनेट फ्रॉम वन जॉब टू अनदर जॉब. ट्रेनी म्हणण्यापेक्षा आपण त्याला सबऑर्डिनेट सुद्धा म्हणू शकतो, जो कॉमन वर्ड आहे आपल्यासाठी. ट्रेनी इन द सेन्स जो ट्रेनिंग घेणारा पर्सन आहे त्याला ट्रेनी असं म्हणतो. आणि ट्रेनर म्हणजे कोण, तर जो ट्रेन करणारा आहे, गायडन्स करणारा पर्सन आहे त्याला म्हणतो. सो these types of training gives an opportunity to the trainee to understand the problem of employees on other job and respective. आणि इथे जे काही प्रॉब्लेम आहेत हे इझिली काय केले जातात, ऍट द सेम टाइम सॉल्व्ह केले जातात. इज इट क्लिअर जॉब रोटेशन? येस. पहिल्या सेंटेन्स वरूनच लक्षात ठेवा, फार असं काही नाहीये यामध्ये. जॉब रोटेशन मीन्स मुवमेंट ऑफ द जॉब फ्रॉम वन जॉब टू अनदर. Then coaching. So the trainee is placed under a particular supervisor who function as a coach.
इन द ट्रेनिंग द इंडिव्हिज्युअल. म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही एखाद्या सुपिरियरच्या अंडर काय करताय, ट्रेनिंग घेताय, म्हणून तो तुम्हाला ऍज अ कोच म्हणून काय करतोय तर गायडन्स देतो किंवा ट्रेनिंग प्रोव्हाइड करेल. सो द सुपिरियर सुपरवायझर प्रोव्हाइड फीडबॅक टू द ट्रेनी ऑन हिज परफॉर्मन्स अँड ऑफर हिम सम सजेशन फॉर इम्प्रुव्हमेंट. आणि जो कोच आहे तो काय करेल, त्याला फीडबॅक देईल, ओके यू आर राईट. आणि जर तो राईट नसेल, जर त्याचं स्किल थोडं कमी पडत असेल, दॅट टाइम ही गिव्ह सम सजेशन फॉर द पर्पज ऑफ इम्प्रुव्हमेंट. आणि त्याची इम्प्रुव्हमेंट होण्यासाठी सुद्धा काही वेळा त्याला सजेशन हे दिले जातात. कोणाकडून? कोच कडून. कोच हा कोण आहे तर सुपिरियर आहे. जो एखादा मॅनेजर असेल, एखादा हेड ऑफ द डिपार्टमेंट असेल किंवा एखादा सिनियर पर्सन असेल. लक्षात येतंय? सो कोचिंग. Third point is job instruction. This method is also known as step-by-step training. Job instruction ला काय म्हटलेलं आहे? Step by step training. So this method लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्ह साठी इम्पॉर्टंट असतं. Step by step training म्हणजे कोणतं? Job instruction. So under this method, the trainer explain to the trainee the way of doing the job, knowledge and skill, and they allow him to do the job. म्हणजे काही स्टेप बाय स्टेप त्याला इन्स्ट्रक्शन ह्या दिल्या जातात, त्याला त्या गोष्टी एक्सप्लेन केल्या जातात ट्रेनीला, आणि मग तो त्याचा जॉब हा परफॉर्म करतो. सो द ट्रेनर अप्राइज्ड द परफॉर्मन्स, प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अँड करेक्ट द ट्रेनिंग. लक्षात येत आहे? सो परफॉर्म अप्राइज म्हणजे काय? ओके, म्हणजे त्या एम्प्लॉईजला त्याचा जॉब अंडरस्टूड झालेला आहे किंवा झालेला नाही आहे, ह्या गोष्टीबद्दल अप्राइज करणे, त्याचं इव्हॅल्युएशन करणे. सो दिस इज कॉल्ड जॉब इन्स्ट्रक्शन. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 2, पॉइंट नंबर 3 क्लिअर झाले का बघा? Then fourth point is committee assignment. Under this method, a group of trainee is given and asked to solve an actual organizational problem. The trainee solve the problem jointly and develop teamwork. आता ह्या काही काय म्हणतो आपण, ह्या ज्या मेथड्स बघितल्या ना, इट्स डिपेंड्स ऑन लाईक पर्पज म्हणतो ना, की कोणत्या पर्पज साठी त्याला ट्रेनिंग हे द्यायचं आहे. ह्या कमिटी असाइनमेंट मध्ये तो कुठेतरी त्याचा टीम स्पिरिट हे बिल्डअप झालं पाहिजे. ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण काय करतो, त्याला डेव्हलप करतो त्या एम्प्लॉईजला. सो अंडर दिस मेथड, अ ग्रुप ऑफ ट्रेनी इज अ गिवन अँड आस्क टू सॉल्व अ ऍक्च्युअल ऑर्गनायझेशनल प्रॉब्लेम. सो एक असाइनमेंट दिली जाते आणि त्याला ती सॉल्व्ह करायला सांगितली जाते, जो ऍक्च्युअल प्रॉब्लेमशी रिलेटेड असेल. सो द ट्रेनी सॉल्व द प्रॉब्लेम जॉईंटली, म्हणजे तो प्रत्येकाची हेल्प घेऊन काय करतो, जॉईंटली जो ग्रुप आहे, ग्रुप असतो इथे, and develop teamwork. Is it clear on the job? On the job चे पॉइंट कळाले का? फर्स्ट आहे जॉब रोटेशन. दॅट मीन्स एम्प्लॉईज मूव्ह फ्रॉम वन जॉब टू अनदर जॉब. जॉब रोटेशन म्हणतो आपण त्याला. कोचिंग मीन्स हियर सिनियर पर्सन प्रोव्हाइड गायडन्स टू दी ज्युनियर पर्सन, ओके, and give some feedback regarding performance. When the feedback is negative, that time some give suggestion for the purpose of improvement. This is called the coaching. Job instruction means this method is also known as the step by step training, because here trainer set a specific step regarding a particular job for the purpose of improving his job skill, knowledge, etc. Okay, and evaluate the employee's performance. त्याचा परफॉर्मन्स सुद्धा इथे इव्हॅल्युएट केला जातो, बट स्टेप बाय स्टेप असणार आहे, हे लक्षात ठेवा. जॉब इन्स्ट्रक्शन इज अ स्टेप बाय स्टेप प्रोसेस. तुम्ही स्टेप बाय स्टेप त्याला त्याचा जॉब हा अंडरस्टूड करून देता. लास्ट मध्ये कमिटी असाइनमेंट. द पर्पज ऑफ दिस मेथड इज टू बिल्ड अप अ टीम स्पिरिट. ओके, टीम स्पिरिट बिल्डअप होण्यासाठी ही मेथड यूज केली जाते. सो नेक्स्ट इज ऑफ जॉब ट्रेनिंग. सो अंडर दिस मेथड ऑफ ट्रेनिंग, द ट्रेनी इज सेपरेटेड फ्रॉम द जॉब सिच्युएशन and his attention is focused on learning the material related to his
फ्युचर जॉब परफॉर्मन्स. म्हणजे त्याचं रेग्युलर डे टू डे ऍक्टिव्हिटी मधून प्रॉपर त्याचं काय म्हणतो अटेन्शन हे कमी करून ओनली कॉन्सन्ट्रेट ऑन लर्निंग थिंग. तुम्हाला फक्त आता काय करायचं आहे, म्हणजे आता टीचिंग मध्ये पण असतं ना, ओरिएंटेशन प्रोग्राम असतात, रिफ्रेशर प्रोग्राम असतात, ज्यावेळी तुम्ही रेग्युलर टास्क तुमचा जो काही टीचिंग आहे हे न करता तुम्हाला काही पिरियड दिलेला असतो, 1 मंथचा असेल, 15 डेचा असेल, तर त्या डेज मध्ये तुम्ही फक्त लर्निंग करायचं, बाकी काही करायचं नाही. सो दिस इज कॉल्ड द ऑफ जॉब मेथड. ओके, सो काय काय आहे बघा ऑफ जॉब मेथड मध्ये. वेस्टिब्यूल ट्रेनिंग. In this method, actual work condition are simulated in a classroom. म्हणजे इथे तुम्ही असं एक प्रॉपर ऍटमॉस्फिअर काय करताय तर क्रिएट करताय ऍज अ क्लासरूम. Material file and needed equipment are also used in training. And these types is used for the training personnel for clerical and semi-skilled job. म्हणजे वेस्टिब्यूल ट्रेनिंग हे कोणत्या पर्सनना दिलं जातं जे सेमी स्किल जॉब आहेत, क्लिरिकल जॉब आहेत, अशा पर्सन साठी वेस्टिब्यूल ट्रेनिंग ही मेथड यूज केली जाते. अँड हियर क्रिएट ऍक्च्युअल ऍटमॉस्फिअर ऍज अ लाईक अ क्लासरूम. And here we use some material, then some equipment for the purpose of effective training activity. ओके, तुमचं ट्रेनिंग हे इफेक्टिव्ह झालं पाहिजे किंवा तुम्ही एक छान तिथे अज्युम केलं पाहिजे एक लाईक ऍटमॉस्फिअर. यासाठी वेगवेगळ्या मटेरियल्स मेथड्स ह्या यूज केल्या जातात. आणि हे कोणासाठी सुटेबल आहे तर क्लिरिकल साठी असेल किंवा सेमी स्किल जॉब साठी सुटेबल आहे असं आपण. माईक कोणाचा ऑन आहे बघा जरा. मनिया. Okay, so is it clear vestibular training? Yes. Role play. So it is defined as a method of human interaction that involve realistic behavior in an imaginary situation. म्हणजे इथे सुद्धा तुम्ही काय करता एक इमॅजिनेटरी सिच्युएशन क्रिएट करून तुम्ही रोल प्ले करताय. सो दिस मेथड ऑफ ट्रेनिंग इन्व्हॉल्व ऍक्शन डुईंग द प्रॅक्टिस. म्हणजे एखादी तुमची ऍक्शन काय असेल पर्टिक्युलर थिंग वरती हे तुम्हाला डुईंग करावं लागतं. दिस मेथड इज मोस्टली यूज फॉर डेव्हलपिंग इंटरपर्सनल इंटरॅक्शन अँड रिलेशन. म्हणजे बऱ्याच वेळी तुमचं इंटरपर्सनल रिलेशन किंवा इंटरॅक्शन होण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत, म्हणजे तुम्ही कसं इफेक्टिव्हली कम्युनिकेट झालं पाहिजे समोरच्या पर्सन सोबत, ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने रोल प्लेइंग टेक्निक्स जे आहे किंवा मेथड्स आहे ही यूज केली जाते. लक्षात ठेवा प्रत्येक मेथडचं एक वेगळं इंटेन्शन आहे आणि ह्या इंटेन्शन ही जी काही मेथड्स आहे ही प्रोव्हाइड म्हणजे दिली जाते. सो इथे काय सांगितलेलं आहे रोल प्लेइंग मध्ये ऍज अ रोल दिला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ए हा पर्सन आहे तर त्याला सांगितलं जातं की तू अज्युम कर की तू कोण आहेस, एक मॅनेजर आहेस टॉप लेवलचा आणि तुला एखाद्या म्हणजे सपोज ऑडिटर असेल किंवा थर्ड पर्सन असेल तर त्याच्यासोबत कम्युनिकेट करायचं आहे आणि तुझ्या ऑर्गनायझेशनची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. तर तुम्ही दोघांनी रोल प्ले करा. म्हणजे कम्युनिकेशन तुमचं कसं असलं पाहिजे, तुम्ही कसे स्वतःला प्रेझेंट करता आलं पाहिजे, इंटरपर्सनल इंटरॅक्शन हा जो पॉइंट आहे ना. सो दिस मेथड इज मोस्टली यूज फॉर डेव्हलपिंग इंटरपर्सनल इंटरॅक्शन अँड रिलेशन. इज इट क्लिअर रोल प्लेइंग? Yes. Yes. Okay. Then lecture method. The lecture is a traditional and direct method of instruction. म्हणजे जसं की आपल्याला माहिती आहे लेक्चर मेथड काय आहे, ट्रॅडिशनल आहे जिथे फक्त काय केलं जातं तर वन वे कम्युनिकेशन हे जास्त असतं आणि डायरेक्ट असतं. सो द इन्स्ट्रक्शन ऑर्गनाइज द मटेरियल अँड गिव्ह इट इज द ग्रुप ऑफ ट्रेनिंग इन द फॉर्म ऑफ अ टॉक. म्हणजे त्याच्या टॉकिंग मधून त्याच्या स्पीकिंग मधून तो काय करतो, ज्या काही इन्स्ट्रक्शन आहेत, जे काही मटेरियल आहे, ज्या काही मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहेत हा समजावून सांगेल. सो दिस इज द बेनिफिशियल टू ट्रेन अ लार्ज ग्रुप ऑफ ट्रेनिंग. म्हणजे जेव्हा तुम्हाला ऍट द सेम टाइम खूप साऱ्या लोकांना ट्रेनिंग द्यायचं असतं दॅट टाइम वी प्रेफर द लेक्चर मेथड. ओके, इज इट क्लिअर? Yes, ma'am. Good.
So next is a conference. It is a method for clerical, professional, supervisory personnel. सो सगळ्यांसाठी असते. कॉन्फरन्स डझंट मॅटर की फक्त एका स्पेसिफिक क्लाससाठी असते, सगळे असतात इथे. क्लिरिकल असेल, प्रोफेशनल असेल, सुपरवायझरी असेल, टॉप लेवलचे पण असू शकतात. सो दिस इन्व्हॉल्व अ ग्रुप ऑफ पीपल who put forth ideas, examine and share fact, ideas, assumption and draw conclusion. The success of this method depends on the leadership quality of the person who lead the group. ओके, म्हणजे कॉन्फरन्स मधून जनरली किंवा ह्या मेथड मधून तुम्हाला काय बिल्डअप करायचं असतं, लिडरशिप क्वालिटी. ओके, आणि इथे वेगवेगळे काय करतात तर थॉट घेऊन, काही आयडियाज घेऊन इथे शेअर केल्या जातात. प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू या कॉन्फरन्स मध्ये शेअर केला जातो आणि एक स्पेशल आयडियाज तुम्ही इथे काय करू शकता, डेव्हलप करू शकता. ओके, दिस इज कॉल्ड द कॉन्फरन्स. अँड लास्ट पॉइंट इज अ program instruction. So in recent year, this method has become popular. The subject matter to be learned is presented in a series of carefully planned sequential. This method is expensive and time consuming. Time consuming आणि expensive काय आहे, कारण कोणताही प्रोग्राम असेल तर त्यासाठी पहिली गोष्ट प्लॅनिंग येते, ह्युमन रिसोर्स त्यासाठी लागणार आहे. ओके, मग प्रोग्राम असेल तर काय असणार आहे, ती मेथड ही एक्सपेन्सिव्ह असते आणि टाइम कन्झ्युमिंग असते. बिकॉज ही इथे आपण हिअर बी फॉलो अ स्पेसिफिक सिक्वेन्स फॉर कम्प्लिटिंग अवर ट्रेडिंग प्रोग्राम. दॅट इज वाय. इज इट क्लिअर? Program instruction. Yes, ma'am. Okay. Performance appraisal आपण मी पीडीएफ मधूनच घेते. हा, इथे पीपीटी नाही झालेलं. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज मीन बाय परफॉर्मन्स अप्रायझल? एक्सप्लेन इट्स फीचर. सो परफॉर्मन्स अप्रायझल म्हणजे काय बघा. Performance appraisal is a systematic evaluation of the performance of employees at a workplace. Performance appraisal म्हणजे आपण काय म्हणतो, it is a systematic evaluation. त्या एम्प्लॉईचं सिस्टमॅटिक इव्हॅल्युएशन रिगार्डिंग हिज परफॉर्मन्स. ओके, एम्प्लॉईचं परफॉर्मन्स कसं आहे हे आपण जिथे इव्हॅल्युएट करतो, दिस इज कॉल्ड द परफॉर्मन्स अप्रायझल. इट इज अ रिव्ह्यू ऑफ एन एम्प्लॉईज परफॉर्मन्स ऑफ असाइन्ड ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. आणि मग या परफॉर्मन्स अप्रायझल मध्ये ऍक्च्युअल आपण काय इव्हॅल्युएट करतो, तर त्या एम्प्लॉईची ड्युटीज काय आहे, त्याची रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे हे इव्हॅल्युएट करतो. ओके, सो इट इंडिकेट हाऊ वेल अन इंडिव्हिज्युअल इज फुलफिलिंग द जॉब डिमांड. आणि त्याच्याकडून जेवढ्या जॉब म्हणजे डिमांड एक्सपेक्ट केल्या होत्या त्याने त्या फुलफिल केलेल्या आहेत किंवा नाही. ऑल दिस थिंग वी मेन्शन अंडर परफॉर्मन्स अप्रायझल. इज इट क्लिअर? Yes. जे इम्पॉर्टंट आहे तेवढेच आपण कंटिन्यू करू. तर पुढे काय सांगितले बघा. द परफॉर्मन्स इज अ मेजर अगेन्स्ट फॅक्टर सच एज जॉब नॉलेज. आता परफॉर्मन्स अप्रायझल मध्ये काही मेथड सुद्धा आपल्याला डिटेल लर्न करायचे आहे. सो काय काय कोणत्या कोणत्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करून तुम्ही त्या गोष्टी इव्हॅल्युएट करता. जॉब नॉलेज. जॉब नॉलेजला तुम्ही मार्क द्याल, त्याला 3, 2, 4 वॉटेवर असे त्याचं शीट असतं. सो जॉब इव्हॅल्युएशन, क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ आउटपुट, त्यांनी किती क्वालिटी दिलेली आहे त्याच्या वर्कसाठी, हे इनिशिएटिव्ह क्वालिटी काही आहे का त्याच्याकडे, त्यासाठी तुम्ही स्पेशल रिमार्क द्याल. त्याच्यासाठी त्याच्याकडे काही लिडरशिप ॲबिलिटी आहे का, सुपरविजन, देन डिपेंडेबिलिटी तो कितपत होता, त्याच्यामध्ये काही कॉपरेशन, जजमेंट, व्हर्सेटॅबिलिटी, देन अँड हेल्प. सो ह्या गोष्टी जज करून, सो हिअर वी मेन्शन अ स्पेसिफिक रिमार्क. रिमार्कच म्हणतो आपण ऍक्च्युली त्या परफॉर्मन्स अप्रायझलला हा दिला जातो एम्प्लॉई. सो फीचर काय आहेत बघा. फीचर्स ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल. फर्स्ट इज अ सिस्टमॅटिक इव्हॅल्युएशन. Performance appraisal involve
a systematic process of evaluation of employees performance by senior and peer etc. म्हणजे परफॉर्मन्स अप्रायझल हा सिनियर पर्सन कडून केला जाणार आहे ज्युनियर पर्सनचा. सो तो वर्षभर त्याला काही जज करेल किंवा त्याला ऑब्झर्व करेल आणि मग ह्या पर्टिक्युलर एम्प्लॉईजचा परफॉर्मन्स हा इव्हॅल्युएट केला जातो. सो व्हेरियस मेथड लाईक ग्राफिक रेटिंग स्केल, रँकिंग मेथड, paired comparison method etc. can be used for evaluation. आणि वर्षभरामध्ये तुम्ही काय करता, ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करून मग त्या एम्प्लॉईजला स्पेसिफिक रिमार्क किंवा त्याचं इव्हॅल्युएशन हे केलं जातं. दॅट इज वाय दिस इज द सिस्टमॅटिक इव्हॅल्युएशन. Second point is focus on result. So the focus of performance appraisal is on the result achieved by the individual. So if the result are excellent, then the performance appraisal would give positive feedback. आणि जसं आपण सांगितलं की काही पॉइंट मध्ये आपण त्याला जज करतोय की त्याच्याकडे लिडरशिप क्वालिटी आहे का, मग तो कोऑपरेटिव्ह आहे का, त्याच्याकडे प्रॉपर स्किल आहे का, नॉलेज आहे का, एक्सपिरियन्स आहे का, ओके, तो इनिशिएटिव्ह आहे का, तो टीम स्पिरिट मध्ये इन्क्लूड होतो का, व्हॉट एव्हर. आणि जर त्याच्याशी रिलेटेड सिनियर पर्सनने पॉझिटिव्ह फीडबॅक दिला तर आपण त्याला काही रिवॉर्ड दिले जातात, काही इन्सेंटिव्ह दिले जातात, ओके, काही नॉन मॉनिटरी फॅसिलिटी दिली जातात. आणि जर निगेटिव्ह फीडबॅक असेल तर जसं आपण आधी पॉइंट मध्ये सांगितलेलं आहे, वी प्रोव्हाइड ट्रेनिंग फॅसिलिटी टू दी एम्प्लॉई. ओके, म्हणजे एक छान पॉइंट ऑफ व्ह्यू ने हा परफॉर्मन्स अप्रायझल मेथड ही रन केली जाते अंडर HRD. The effort put in achieving the result are not considered. What matter is to be the outcome. Okay, and is it clear first and two? Yes. Yes. Then third point is the various techniques and methods. So performance appraisal is done with the help of various technique and methods. So some of these method includes, जसं आपण काही मेथड्स ऑन जॉब ऑफ जॉब आहेत ना, तशा परफॉर्मन्स अप्रायझलच्या सुद्धा काही मेथड आहेत इव्हॅल्युएट करण्याच्या. सो त्या दिलेल्या आहेत पुढे. त्या डिटेल पुढे आपण लर्न करणार आहोत. ग्रुप अप्रायझल, चेकलिस्ट मेथड, देन 360 डिग्री आहे, त्या इथे नाही दिलेले, त्या आहेत पुढे. So while some methods measure the trend present in the individual, other measures their performance. Then evaluation by different people. म्हणजे आपण स्वतःला जज करतो का कधी नाही, तर थर्ड पर्सन कडून डिफरंट पीपल कडून काय केलं जाणार आहे, एम्प्लॉईचं इव्हॅल्युएशन केलं जाणार आहे. मग ते थर्ड पर्सन कोण कोण आहेत अजून इथे सांगितलेलं आहे. So performance of an individual is evaluated by various people like superior, supervisor. Supervisor कडून त्याचं इव्हॅल्युएशन केलं जाईल, सबऑर्डिनेट कडून केलं जाईल, काही कन्सल्टंट कडून, त्याची काही पीअर टीम आहे त्याच्याकडून सुद्धा इव्हॅल्युएशन हे केलं जाईल. So evaluation of various traits and performance of the individual would therefore be possible. Next point is a continuous process. Performance appraisal is a continuous activity. Appraisal may be done for the deciding the pay scale, for a transfer, for a promotion, etc. ओके, म्हणजे जसं की आपण सांगितलं की परफॉर्मन्स अप्रायझल हे कशासाठी केले जाणार आहे. परफॉर्मन्स अप्रायझल मधून तुम्हाला काय ऍडव्हान्टेजेस मिळू शकतात, तुमचं पे स्केल सुद्धा डिसाइड होऊ शकतं, तुमची कुठे ट्रान्सफर करायची असेल तरी केली जाऊ शकते, प्रमोशन दिलं जाऊ शकतं. आणखी यामध्ये एक पॉइंट नाही दिलेलं आहे, ट्रेनिंग सुद्धा, जर कुठे तुमचा परफॉर्मन्स वीक असेल तर ट्रेनिंग सुद्धा प्रोव्हाइड केलं जातं. गुड परफॉर्मन्स शुड बी रिवॉर्डेड, while poor performance need be analyzed carefully and suitable remedial action should be suggested. म्हणजेच ट्रेनिंग. Is it clear? Yes. Yes. Then different from job evaluation. Performance evaluation different from job evaluation. आता जॉब इव्हॅल्युएशन ही कॉन्सेप्ट आपली झालेली आहे का व्हायची रे? कुठे मॅडम प्रश्न विचारते असो.
सो जॉब इव्हॅल्युएशन पण आपण डिटेल इन द सेन्स कॉन्सेप्ट काय आहेत, जॉब इनलार्जमेंट, जॉब इनरिचमेंट, जॉब डिझाईन, अशा कॉन्सेप्ट आपण बहुतेक लर्न केलेले आहेत युनिट नंबर फर्स्ट मध्ये. असो, सो परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन डिफरंट फ्रॉम जॉब इव्हॅल्युएशन. सो जॉब इव्हॅल्युएशन इन्व्हॉल्व finding out not only the quality and qualification required in the candidates but also the types and place of work. On the other hand, performance evaluation involve finding how effectively the job has been performed by the individuals. जे एम्प्लॉईज कडून कशा पद्धतीने त्याचा जॉब परफॉर्म झालेला आहे हे आपण परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन मध्ये चेक करतो. आणि जॉब इव्हॅल्युएशन मध्ये मग त्याची क्वालिटी क्वांटिटी रिक्वायर काय आहे कॅन्डिडेटची पर्टिक्युलर जॉब साठी, हे जॉब इव्हॅल्युएशन मध्ये करतो. नेक्स्ट पॉइंट इज द मल्टिपल यूज. परफॉर्मन्स अप्रायझल हॅज मल्टिपल यूज. It can be useful for promoting an employees, rewarding an employees, transferring and even demoting an employees. जर त्याचा परफॉर्म, पण ही फार कमी वेळा काय म्हणतो आपण सिच्युएशन येते डिमोशन कमी असतं, पण डिमोशन म्हणजे सुद्धा परफॉर्मन्स अप्रायझल मधून केलं जाऊ शकतं. जर तो एम्प्लॉईज काहीच करत नसेल तर त्याचं काय केलं जाणार आहे, डिमोशन हे केलं जाऊ शकतं. डिमोशन म्हणजे माहिती आहे ना, प्रमोशनच्या अपोज. डिमोशनचं मिनिंग माहिती आहे का? अरे बोला. Yes. Good. And last point is qualitative and quantitative analysis. Performance analysis involve both qualitative analysis and quantitative analysis. Qualitative analysis help in finding out traits like integrity, initiative, creative, skill, etc. That means we can't measure in numerical form. क्वालिटी आपण फाइंड आउट करतो, देन क्वांटिटी फाइंड आउट करणार आहे. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस फाइंडिंग आउट रिझल्ट ऑफ द परफॉर्मन्स ऑफ अन इंडिव्हिज्युअल ऍट द वर्क प्लेस. सो याच्या मेथड्स वापरून आपण त्यांना रिमार्क देतो, म्हणून क्वालिटी आणि क्वांटिटी आपण एम्प्लॉईजचं अनालिसिस करू शकतो विथ द हेल्प ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल शीट. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes. Yes. ओके. सो बेनिफिट्स आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू.